वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. तर आज भगवद्गीता या जो तुका म्हणे ही सिरीज आहे, तर आपण ते पाहणार आहोत. बऱ्याच दिवसानं क्लास झाला नाही आणि मी पण इकडे तिकडे बाहेर होतो आणि आत्ता पण बाहेरच आहे. तर इथे रेंज नाही, आवाज तुम्हाला कसा येतोय माहित नाही, परंतु आपण प्रयत्न करू. तर आवाज येतच असेल तुम्हाला व्यवस्थित. हो प्रभूजी, येतोय येतोय. हम्म. तर ग्रंथ वितरण आता मॅरेथॉन सुरू झालेलं आहे, त्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहोत. आणि तुकाराम महाराजांचा जो आजचा अभंग आहे, तर आज आपण पाहतोय की आपण वैष्णव आणि जे काही सर्व वैष्णव आहेत, तर वैष्णवामध्ये पण ज्यावेळेस आपण आपल्या गावात असतो, मंदिरात असतो, त्यावेळेस आपण फक्त कृष्णाचीच पूजा करतो, कृष्णाचीच वर्शिप करतो, कृष्णाचेच नाव घेतो. परंतु आपण धामात जातो, जसं की वृंदावनात जातो आपण, त्यानंतर मायापूरला जातो. त्यावेळेस मग आपल्याला चक्लेश्वर महादेव, भूतेश्वर महादेव, गोपेश्वर महादेव किंवा माया, योग माया, त्यानंतर अशा विविध आपण देवी देवताची पण उपासना करतो. आणि मग आपल्याला एक प्रश्न, बंगालमध्ये गेलं की जगद्धात्री, म्हणजे अशा अनेक आदिदुर्गा वगैरे आपण पूजा अर्चा करतो. तर मग ते काय आहे, असा प्रश्न आपल्या मनात पडू शकतो किंवा मनात येऊ शकतो. तर नेमकं काय आहे ते? तर त्यामुळे जर आपल्याला, तर तुकाराम महाराज या सर्व बाबतीत, या सर्व गोष्टी तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामधून, आजच्या अभंगामधून अ, एक दिशा देत आहेत की एका पांडुरंगा वाचून कोणीच नाहीये, असं ते आपल्याला सांगतायत. तर हे पांडुरंग जे आहेत, तेच राम आहेत, तेच कृष्ण आहेत आणि तेच राम आहेत, तेच, तर नरसिंहदेव पण तेच आहेत. तर असं हे जे तुकाराम महाराजांचं इथे म्हणणं जे आहे, तर ते इथे आपल्याला सांगतायत. तर कसं आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, तर या अभंगातून तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा, आम्हा विष्णुदासा एकविध भाव,
ना मनो या देवानिकांसी शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेना तुका म्हणे मज आणि संकल्पे अवघीच पापे घडतील. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आपण सकारण किंवा अकारण काही असो, परंतु आपण स्तुती करत असतो. आणि जी स्तुती आहे आपली ती स्तुती कोणाची ना कोणाची करत असतो. आणि जनसामान्यामध्ये अ, एक भीती निर्माण असते की आमचं कुलदैवत आहे, आमचं ग्रामदैवत आहे किंवा अमक आहे. आणि कधी कधी तर आपल्याला असं वाटतं की जे उग्र दैवत आहे, ज्याच्याकडं असं खूप शस्त्रास्त्र आहेत, तेच आपल्याला संकटातून वाचवेल, म्हणून आपण उग्र अशा देवी देवताची पण उपासना करत असतो. तुकाराम महाराज काय म्हणतात, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा, एका पांडुरंगा वाचून जे जे काय आहे, जी जी दुसरी जी स्तुती आहे ती ब्रह्महत्या आहे. आणि ही जी ब्रह्महत्या आहे याला अनुबोधन देण्यासाठी एक शास्त्रातला श्लोक आहे पद्मपुराणामधला 5व्या पाताळखंड जो आहे, तर त्याच्यामध्ये 5व्या खंडामध्ये 67 अध्याय आणि 27 नंबरचा श्लोक आहे. तर यामध्ये सांगितलेलं आहे की जे ब्रह्महत्या क्षणामध्ये, ब्रह्महत्या जरी कोणी केली असेल तर क्षणामध्ये ती ब्रह्महत्याचं पातक नष्ट होतं आणि ब्रह्म शाश्वतम आपनुयात, ब्रह्मपद जे आहे, शाश्वत पद आहे, ते प्राप्त होतं. कशानं? ये शृणोती हरेर्भक्त्या रामचंद्रस्य सन्मुखम. हरि गुणगान भक्तीने रामचंद्रस्य सन्मुखम. भगवान, भगवंत आणि भगवंताचे विग्रह वेगळे नाहीयेत, एकच आहेत. आणि भगवंताचं नाव पण वेगळं नाहीये भगवंतापासून. म्हणून यह म्हणजे जो कोणी शृणोती श्रवण करतो हरेर भक्त्या, भगवंताविषयी हरिविषयी भक्तीने श्रवण करतो, रामचंद्रस्य सन्मुखम, प्रभू रामचंद्राच्या सन्मुख असं जर कोणी श्रवण करत असेल, ब्रह्महत्या क्षणात तीर्त्वा, दूर जाते क्षणामध्ये, ब्रह्म शाश्वतम आपनुयात, त्याला ब्रह्मपद शाश्वत असं पद प्राप्त होतं, असं या श्लोकामध्ये पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या मनात जर संभ्रम निर्माण झाला असेल, आम्ही भक्तीत येण्या अगोदर किंवा भक्तीत आल्यानंतरही इतरांची स्तुती केली असेल, तर आमच्याकडून ती ब्रह्महत्या घडलेली आहे. कारण का आम्ही त्या पांडुरंग वाचून, त्या भगवंत वाचून, त्या कृष्ण वाचून, नरसिंह वाचून इतरांची पण स्तुती केलेली आहे, करतो. तर त्यासाठी त्याच भगवंताच्या समोर आपण त्याच भगवंतांचे गुणगान ऐकले, त्याच भगवंताचे गुणगान केले, तर आपण ब्रह्महत्येपासून मुक्त होऊ शकतो. आम्हा विष्णुदासा एकविध भाव. हं? तर आम्हा म्हणजे सर्व वैष्णवांचं, विष्णुदास म्हणजे विष्णू भगवंताचे दास, वेकैद भाव न मनो या देव आनिकासी. देव आम्ही दुसऱ्या कोणाला म्हणणार नाही, अनेकांना देव म्हणणार नाही. आज देव कोणाला म्हणावं, भगवंत कोणाला म्हणावं, याचं ज्ञान फारसं लोकांना नाहीये. एवढंच काय, हरे कृष्णाच्या संपर्कात आलेले अनेक भक्त जे आहेत त्यांच्या मनामध्ये पण संभ्रम निर्माण होतो आणि तेही अनेक व्रत वैकल्य करतात, अनेक देवी देवतांची उपासना करतात.
म्हणून इथे म्हणे न मनो या देव अनेकासी. दुसऱ्यांना आम्ही देव म्हणणारच नाही विष्णुदास, असं तुकाराम महाराज इथे ठामपणे सांगतायत. आणि पुढे म्हणतायत, शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. जर मी माझं हे जे वचन आहे, हे माझे जे शब्द आहेत, हे जर मी बदलले, तर माझ्या जे रसना म्हणजे जिव्हेचे शतखंड तुकडे तुकडे होत, असं इथे ते सांगतायत. आणि त्यासाठी शतखंड रचना रचना जी आहे, जीवा आहे. कारण जीवा हीच या कलियुगामध्ये तारण करणारी आहे आणि मारणारीही आहे. सा जीवा रघुनाथश नाम कीर्तना आ- नाम कीर्तनम आदरात. ज्या सा सा म्हणजे ती, ती जीवा रघुनाथस्य रघुनाथांचं कीर्तन करण्यासाठी आहे, आदराने नाम संकीर्तन करण्यासाठी आहे. परंतु आसी जीवा, आसरी आसी जी आपली रचना विपरीत आहे, करोती विपरीता या फणिनो रसना समा. करोती विपरीताया, ती जर विपरीत कार्य करत असेल. विपरीत कार्य म्हणजे काय? तर जे कार्य त्या जीवेचं आहे, जीवेचं कार्य काय आहे? सा जीवा रघुनाथस्य नाम कीर्तनम आदरात. ही जी जीवा दिलेली आहे, तर ती नाम संकीर्तन आदराने भगवंताचं नाम संकीर्तन करण्यासाठी दिलेली आहे. म्हणून आपण उपदेश अमृतामधला जो श्लोक आहे, त्यामध्ये जे तर्क दिलेला आहे, एक दृष्टांत दिलेला आहे, की जीवा ही जर भगवंताचं नाव घेत नसेल, तर ती बेडकाच्या जीवाप्रमाणे आहे. बेडकाची जीवा ड्राव ड्राव करते, आणि त्या बेडकाचा जो ड्राव ड्राव केलेला आवाज आहे, आणि तो आवाज त्याच्या मृत्यूला कारण ठरतो. कारण की बेडूक हा सापाद्वारे गिळला जातो. साप हा नेहमी बेडकाला गिळत असतो. आणि मग हा जेव्हा ड्राव ड्राव करतो बेडूक, तर त्याला वाटते मी काहीतरी सुंदर असा आवाज करतोय, किंवा मी किती भारी आहे. आणि त्याच्या आवाजाने तो साप त्याला येतो आणि गिळंकृत करतो. तर तसं ही जी जीवा दिलेली आहे, भगवंताच्या व्यतिरिक्त असेल, भगवंताच्या भगवंताच्या श्रवणाव्यतिरिक्त बोलत असेल, तर करोती विपरीत या फणीनो. फणी, फणीन म्हणजे सर्प, रसना समा. रसना म्हणजे जीवा. तर सापाची जीवा जी आहे, ती विषारी असते आणि तिचं काही कार्य नसतं. तर त्या सापाच्या जिभेप्रमाणे आहे. साप हा ज्यावर जमिनीवर चालतो आणि फणा काढतो, त्यावेळेस त्याच्या जीवा बाहेर निघतात, आणि त्या जीवाच त्याच्या मृत्यूचं कारण होतात. आणि त्याचा फणिनो, फणींद्र म्हणजे शंभू, सापांचे स्वामी, की नाही, ज्यांच्या गळ्यात साप आहे फणींद्र. फणींद्र माथा, आपण चंद्रमौली ती प्रार्थना ऐकली असेल, त्यामध्ये म्हणजे फणीन म्हणजे साप. तर जी जिव्हा सापाच्या जिभेप्रमाणे आहे, तर ती विपरीत कार्य करत असेल. म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात? शतखंड, शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. कोणतं वचन घेतलंय त्यांनी? तुकाराम महाराजांनी जे घेतलेलं वचन आहे, ते काय वचन घेतलेले? अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. दुसऱ्यांची स्तुती मी करणार नाही, कारण दुसऱ्याची स्तुती काय? एका पांडुरंगा
वाचुनी त्या पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्याची स्तुती करणार नाही, असं वचन कोणी घेतलेलं आहे? तुकाराम महाराजांनी घेतलेलं आहे. आणि तुम्ही आणि मी आपणही तेच केलेलं आहे. काय केलेलं आहे आपण? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, कृष्ण भावना भावित होण्याचा संकल्प आपण केलेला आहे. उठलं तरी कृष्ण, बसलं तरी कृष्ण. हरी बोला देता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, देता घेता हरी बोला, नाही तरी अबोल. एकनाथ महाराज म्हणतात की अबोल मुक रहा, परंतु जर तुम्हाला काही मुक राहता येत नसेल तर कांडता भांडता, कांडन करत असताना, काही कार्य करत असताना देता घेता हरी हरी या मुखाने म्हणा. तसंच दृढनिश्चय, तशीच वचन या तुकाराम महाराजांनी इथे घेतलेलं आहे. आणि एकविध भाव, आम्हा विष्णुदासा एकविध भाव. तर याच्या अगोदरचा जो आपण अभंग एकदा घेतला होता, पांडुरंग आम्हा पतिव्रते समान. पतिव्रता स्त्रीसाठी पांडुरंग जसं पतिव्रता स्त्रीला पतीच असतो, त्याप्रमाणे आम्हाला पांडुरंगच सर्व काही आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. न म्हणो या देव अनेकासी, अनेकाला आम्ही देव म्हणणारच नाही, असं तुकाराम महाराजांनी हे घेतलेलं वचन आहे. आणि त्या वचनासाठी ते आपल्या रचनेचे, जीवेचे 100 जरी तुकडे झाले तरी चालतील, पण ते वचनाला पालटणार नाही. म्हणून आपण सांगितलेलं आहे की भगवन हे जे पहिल्या याच्यामध्ये ब्रह्महत्याचं म्हटलेलं आहे, त्याविषयी जो हा पद्मपुराणातला आपण श्लोक पाहिला, त्या श्लोकामध्ये शृणोती, श्रवण महत्वाचं सांगितलेलं आहे. आणि हरे भक्त्या, हरीचं भक्तीनं केलेलं श्रवण सांगितलेलं आहे. आणि भगवंताच्या सन्मुख, कारण की इतर ठिकाणी जर आपण भगवंताचे गुणगान केले तर ते गुणगान इतरांना आवडणार नाहीत आणि आपल्यालाही काय वाटेल, त्याचं थोडं लाजीरवाणं वाटेल. थोडं आपण जसं भक्तांच्या समोर आपण प्रेमाने गाऊ, तसं इतरांच्या नाही. आणि म्हणूनच आज या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी रचना आहे आपली, तिने विपरीत कार्य करू नये, यासाठी केवळ काय करावं तर भगवंताचंच गुणगान करावं. यासाठी त्यांनी जिव्हा जी आहे तर ती रघुनाथस्य कीर्तनात सांगितलेले आहे. मग आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की तुका म्हणे मज आणि का संकल्पे, अवघीची पापे घडतील. जर मी अनेक संकल्प केले तर काय होईल? अवघीची पापे घडतील आणि मग त्यामुळे अनेक पाप घडतील. आम्ही संकल्प करतो, मी अनेक अनेक लोकांकडे जातो आणि ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, तर त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या देवघरामध्ये अनेक अनेक देवी देवता असतात. कोणाकडं अन्नपूर्णा असते, कोणाकडं सरस्वती असते, कोणाकडं अनेक अनेक त्यांचे ग्रामदेवता असतात. आणि मग त्यांना विचारलं की हे का? तर ते म्हणतात आमच्या आजोबा पणजोबापासून ते चालत आलेलं आहे. तर मग अशा परिस्थितीत काय करायचं आम्ही, असा त्यांचा प्रश्न कधी कधी असतो. आणि हा जो प्रश्न आहे तर तो स्वाभाविक आहे. मग काय करायचं? ज्यावेळेस घरामध्ये देवी देवता असतात, तर मग पापे घडतील आपल्याकडं. अनेकांचा जो संकल्प केला, अनेकाची पूजा अर्चा करण्याचा जो संकल्प केल्यामुळे काय होतं, तर माझ्याकडून पाप घडतील. मग त्या पापाचं क्षालन कसं होणार, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो या अभंगातून. तर या पापाचं क्षालन करण्यासाठी किंवा हे पाप न होऊ देण्यासाठी त्याच भगवंतांना त्यांच्याच समोर आपण काय करू शकतो?
आपण प्रार्थना करू शकतो. काय प्रार्थना करू शकतो आपण? की हे भगवंता, मी मन, बुद्धी आणि वाचा मी तुमचाच आहे. परंतु हे जे अनेकविध देवी देवता तिथे आहेत, त्या माझ्या आराध्य नाहीत. माझ्या आराध्य तुम्हीच आहात. अशी प्रार्थना आपण निश्चित भगवंतांना करू शकतो. कारण की भगवंताचं एक नाव आहे दया सिंधू. आणि आपण याच्या अगोदर एकदा पाहिलं होतं, तुका म्हणे जैसा तैसा दास, न धरी उदास साच भाग. तुम्ही मी जसा आहे तसा माझा स्वीकार करा, मला उदास धरू नका, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तर भगवंतांचं नाव दयासिंधूपणा साच करी. तर तुमचं एक नाव दयासिंधू आहे. मग तुम्ही सिंधू म्हणजे सागर, दयेचे तुम्ही सागर आहात. म्हणून हे जे स पापाचा घडतील असं तुकाराम महाराज म्हणतात, आणि आपल्याला तसं वाटतं, तर तुकाराम महाराजांनी स्वतःच्या जीवनातून कसं जीवन आचरण करायचं, भक्ती कशी करायची ते दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते या अभंगात आपल्यालाच कसं वागावं हे सांगण्यासाठीच हा अभंग आहे. परंतु प्रत्यक्ष जीवनात वावरत असताना या कलियुगामध्ये हं, मुंडे मुंडे मती भिन्नम, प्रत्येकाचं एकाच घरात राहणारे जरी पवित्र नात्याने ते पती पवित्र पवित्र नातं जरी असलं पती पत्नीमध्ये, तरी त्यांच्यामध्ये मतभेद या युगामध्ये आहेत. त्यामुळे या युगामध्ये कलेर दोषे निराजन अस्ति एको महान गुण. हं? तर अनेक प्रकारचे दोष याच्यामध्ये आहेत. परंतु असले असे दोष आहेत तरीही तरीही काय तरी पण यामध्ये एक महान गुण जो आहे, तर तो भगवंताचं नाम कीर्तन आहे, भगवंताची स्तुती आहे. आणि ही स्तुती केल्यानंतर आपल्याला शास्त्र प्रमाण देतं की आपण मुक्त होतो ब्रह्महत्येमधून. त्यामुळे हा मी तुम्हाला श्लोक सांगितला होता, ब्रह्महत्या क्षणात तीर्त्वा ब्रह्म शाश्वतम आपनुयात, ये शृणोती हरेर्भक्त्या रामचंद्रश सन्मुखम. म्हणून या अभंगामध्ये जे सांगितलेलं आहे, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न मनोया देव अनेकासी. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेना. तुका म्हणे मज अनिका संकल्पे, अवघीची पापे घडतील. तर अनेक अनेक संकल्प केलेले पाप घडणार नाहीयेत. त्यामुळे आजचा जो आपला अभंग आहे, तर या अभंगामध्ये आपण एवढंच शिकायचं आहे की हे जर अनेकाची स्तुती आपण केली तर आपल्याला ब्रह्महत्येचं पाप लागू शकतं. आणि ब्रह्महत्येचं पाप सर्वात मोठं पाप सांगितलेलं आहे. गोहत्या, ब्रह्महत्या आणि भ्रूणहत्या हे महापापामध्ये गणले जातात. आणि म्हणून या महापापापासून जर वाचायचं असेल आपल्याला, तर एका वाचुनी त्या पांडुरंगा, एकविध भाव, इथे सांगितलेले एकविध भाव त्या पांडुरंगाच्या ठिकाणी निर्माण केला पाहिजे. आणि कधी कुठलाही व्यक्ती असेल, त्याला भाव निर्माण करायचा असेल, भाव जागृत करायचा असेल, तर त्यांनी काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो, पहिल्यांदा बोलतो, त्यावेळेस त्या व्यक्तीविषयी
आपल्या मनामध्ये कुठलाच भाव नसतो, परंतु वारंवार त्या व्यक्तीला भेटणं, वारंवार त्या व्यक्तीशी आदानप्रदान करणं आणि त्या आदानप्रदानामध्ये प्रेमाचं आदानप्रदान जे आहे, ददाती प्रतिगृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छति पुंक्ते भोजयते चैव षड्भिर प्रीती लक्षण. तर यामुळे प्रीतीचे लक्षण हे जे आहेत, 6 प्रकारचे प्रेमाचे लक्षण आहेत, ते वाढत जातील आणि त्या ठिकाणी भाव निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. आणि मग तो एकविध भाव जो आहे, तर त्या एकविध भाव भगवंताच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतरच अनेकाची आपण स्तुती करणार नाहीत. जसं एखादं लहान मुलं आहे, काही झालं तर त्या मुलाला ती आईच असते. आणि एखादी आई असते, तिला नवीन मूल झालेलं असेल तर तिला तिचा चर्चेचा विषय तो मूलच असतं. त्याचं नाव काय असेल, आमचा बंड्या, आमचा खंड्या, आमचा चिंटू, असं करतो. कोणी बोबडं मूल बोलत असेल तर आमचा चिंटूही बोबडं बोलतो. दिसत असेल, हसत असेल, तो कारण ती सेवा, पूर्णपणे एक सेवा केल्यामुळे तिचा तो चर्चेचा विषय होतो. तसं भगवंताच्या ठिकाणी भगवंताची आपण सेवा केल्यानंतर आपला चर्चेचा विषय भगवंत एकविध भाव होतो. आणि तो एकविध भाव आपल्याला अनेकांची स्तुती करण्यापासून आपोआप टाळतो. त्या एका भगवंताविषयीच आपण चर्चा करतो आणि म्हणून आपण अनेकांना देव मानत नाही. परंतु जर आपल्या जीवनामध्ये तसं नसेल, त्या भगवंताविषयी श्रवण कीर्तन होत नसेल, तर आपल्याला चर्चेचे अनेक विषय असतात. आणि जे चर्चेचे अनेक विषय आहेत, मग त्या अनेक विषयामध्येच अनेक देवत्व, जसे आपले नातेवाईक आले, आपले पाहुणे आले, आणि मग आपली चर्चा निघते. आणि मग ग्रामदेवत, आणि मग आपल्याला आलेला आजार, आपल्याला आलेलं शैथिल्य, आपल्या जीवनात न मिळणारे यश, या सर्व गोष्टी आपण आपल्या ग्रामदेवता, आपली कुलदेवता, इतर इतर देवतांना आपण जोडतो. आणि ते जोडतो कशामुळे? तर इतर लोकांच्या संपर्कात आल्यामुळे. आणि त्यांना आपण देव मानतो. आणि मग ते नवस किंवा जे काही बोललेलं असेल ते फेडण्यासाठी आपण त्या अनेक देवदेवताकडे जातो. तर तसं न करता आपल्याला या याच जीवनामध्ये भगवंताशी एकविध भाव साधण्यासाठी आपण वचनाला जागृत झालं पाहिजे. इथं जरी या वचना पालटेन शतखंड माझी होईल रसना. तर माझ्या जीवेचे जर मी हे वचन, तर तसं आपण एक वचन घेतलेलं आहे, एक संकल्प घेतलेला आहे की आपल्याला भगवंतावर प्रेम करायचंय, भगवंताच्या ठिकाणी एकविध भाव जागृत करायचा आहे. आणि भगवंतासाठीच ही जी आपली स्तुती आहे, जीवा आहे, ती आहे. अन्यथा त्या बेडुकाचं जसं उदाहरण दिलं, तो त्या मृत्यूलाच कारण ठरतो. तर तशा त्या सापाच्या जिभेप्रमाणे आपली जीवा विनाकारण बडबड करेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. करी करोती विपरीता या फणिनो रसना समा. तर या पद्मपुराणामधल्या 5व्या खंडामध्ये 16व्या अध्यायातील 39वा हा जो श्लोक आहे, यामध्ये सांगितलेलं आहे की सा जीवा रघुनाथस्य नाम कीर्तन आदरात. तर आदराने नामसंकीर्तन करण्यासाठीची जीवा आहे. म्हणून आपण सर्वांनी असा प्रयत्न केला पाहिजे की त्यामध्ये असं नाही की मी तुमच्यासाठी म्हणतोय, की हे जे आपले अभंग असतात, श्लोक असतात, किंवा आचार्यांचे तात्पर्य असतात, तर हे तुम्हा आम्हा सर्वांच्या शुद्धीकरणासाठी असतात. असं नाहीये की मी बोलतोय म्हणजे मी हे माझ्या जीवनात अत्युच्च उत्कट भावाने
पालन करतोय. नाहीये. जेव्हा मी वाचतो, जेव्हा मी बोलतो, तेव्हा ते माझ्या मनातही दृढ होतं आणि ते दृढ झाल्यानंतर मग ते जीवनात आचरण आणण्यासाठी तिची आठवण होते. अरे हा, आपण जी इतराची स्तुती करतोय, कधी कधी आपण स्वाभाविकपणे भक्तांची स्तुती केली पाहिजे. तर जे भक्त असतात, तर विष्णुदास किंवा जे भगवंताचे भक्त असतात, तर त्यांच्यामध्ये गुण असतो. दर्शने पवित्र कैलो येई तुम्हारा गुण. तर भक्तामध्ये एक गुण असतो. तो गुण असा असतो की भक्तांच्या दर्शनाने पवित्र होतो आपण. आपण ज्या वेळेस भक्तांकडे पाहतो, त्यावेळेस अचानक न अनासायास आपल्या मुखातून हरे कृष्णा असं निघतं, किंवा भगवंताचं स्मरण आपल्याला होतं, भगवंताची आठवण होते भक्तांना बघून. आणि ती जी आठवण आहे, ते जे स्मरण आहे, तर ते पवित्र करणारं असतं आपल्याला. कारण की या भौतिक जगामध्ये आपण अनेक विध प्रकारच्या भोगाच्या वस्तू पाहतो, भोगांचे विषय पाहतो. जिवेचे खाण्याचे विषय जात असतील, रस्त्यानं जात असताना पटकन आपल्याला एखादी वस्तू दिसली, ती आपल्या आवडीची असेल, तर आपल्या तोंडामध्ये पाणी येतं. पण त्यावेळेस खरंच आपल्याला भगवंताची आठवण होते का? नाही होत. आणि एखादी आपल्याला आवडणारी वस्तू, गाडी असू द्या, वस्त्र असू द्या, किंवा काही असू द्या, ते समोर आल्यानंतर ते हवंसं वाटतं, ते आपलंसं करावं वाटतं. परंतु काय होतं? परंतु आपल्याला भगवंताचं स्मरण होत नाही. परंतु भक्त जेव्हा समोर येतात, तेव्हा अनासायास आपल्या मुखातून हरे कृष्ण असं निघतं, भगवंताचं नाव येतं, भगवंताची आठवण होते. म्हणून दर्शनानं पवित्र करणारे हे भक्त आहेत, विष्णूंचे दास आहेत. तर म्हणून ही विष्णुदास जेव्हा आपापसात, म्हणून त्या भक्तांची जरी स्तुती केली, म्हणून आपण याच्यामध्ये बघतो की भागवतामध्ये कुंती महाराणीने जी भगवंताची स्तुती केली, तीही आपण गातो. त्यानंतर भीष्मदेवांची स्तुती आहे. त्यानंतर गोपींनी भगवंताचं केलेली स्तुती आहे, गोपीगीत आहे. तर वेणुगीत आहे. हे जे सर्व अशा प्रकारच्या स्तुती आहेत, तर या स्तुती भक्तांनी केलेल्या आहेत आणि कधी कधी भक्तांच्याही स्तुती केलेल्या आहेत. तर आपण पाहतो की यमुना आहे, यमुना अष्टक आहे, गंगा अष्टक आहे, गंगा स्तोत्र आहे. तर असे गजेंद्र मोक्ष आहे, तर त्या गजेंद्र मोक्षाची स्तुती आहे. तर या सर्व प्रकारच्या स्तुती ह्या भगवंतांच्या आणि भक्तांच्या आहेत. तर त्या केल्याने आपल्याला ब्रह्महत्या लागणार नाही. पांडुरंग वाचून, पांडुरंग भगवंत आणि भगवंताची तदी. तर भगवंत आणि भगवंताचे जे परिकर आहेत ते अभिन्न आहेत. जेथे ज्यावेळेस आपण बघतो की भगवान श्रीकृष्ण या भूतलावर अवतरित होतात, त्यावेळेस सर्व देवी देवतांना ते या गोकुळामध्ये येऊन अगोदरच अवतार घ्यायला लावतात. आणि गोप, गायी, विविध त्यांची साज सामुग्री, हे देवी देवता होऊन इथे गोप आणि गोलणी यांच्या, गोप गोपिका यांच्या रूपात नांदत असतात. तर त्याप्रमाणे हे जे भगवंताचे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, तर त्यांच्याही दर्शनाने आपण पवित्र होतो. म्हणून की पांडुरंग वाचून, म्हणजे पांडुरंग नुसतेच पांडुरंग नाही, तर त्यांचं वस्त्रही, वस्त्र, अलंकार आणि भक्त हे त्यांचे तदी आहेत. यांचीही स्तुती केल्याने आपण पवित्र होतो. आणि अशीच पवित्र झालेली स्तुती आहे, ती आपल्याला ब्रह्महत्यासारख्या पातकापासून वाचवते. तर आपला वेळ झालेला आहे 40 मिनिट. तर 39 झाले, ते 1 मिनिट आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता.